बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। अजित पवारांच्या सहयोग सोसायटीच्या बाहेर उपोषण केले जात आहे। इंदापुरातील जमिनीमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन होतंय। अवैध उत्खनन होत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। उत्खनन करणारे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत। उपोषणकर्ते संतोष भोसले यांचा हा दावा आहे। या संदर्भात संतोष भोसले यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहुयात त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे। मी आहे सहयोग सोसायटी समोर। या सहयोग सोसायटीमध्ये अजित पवारांचं निवासस्थान आहे। तर या निवासस्थानाच्या बाहेर एक शेतकरी जो आहे तो त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय। या ठिकाणी आपण पाहू शकता हे उपोषणाचं बॅनर लावून उपोषणाच्या या ठिकाणी सहयोगच्या बाहेर हा शेतकरी उपोषणाला बसलाय। नेमकं काय उपोषणाला बसलाय आपण त्यांच्याशी खरं तर बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, उपोषणाला बसण्याचं नेमकं कारण काय? काय झालेलं, मागील 2 महिन्यापूर्वी बिरगुंड पाटी जी आहे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी आम्ही जात असताना थोडीशी आमच्या कानावरती तिथल्या ग्रामस्थांनी थोडीशी माहिती सांगितली की बाबांनो ह्या ठिकाणी 5.5 एकर 93 गट भोगवटा वर्ग 2 ऍक्च्युली कोणताच असा जार नाही की भोगवटा वर्ग 2 या जमिनीमध्ये उत्खनन करता येत नाही, असा जार आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि ह्याच्यामध्ये 5.5 एकरामध्ये अक्षरशः इतकं उत्खनन केलंय। मग नक्की इंदापूर तालुक्यातले तहसीलदार, त्या विभागाच्या तिथल्या सर्कल मॅडम असतील, तिथले तलाठी असतील, हे नक्की उत्खनन करून त्या लोकांकडून पैसे कमवण्याचे धंदे करत असतील असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। याचं कारण असं आहे, जर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवरती जर हे लोक कारवाई करत नसतील मग नक्की तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी समजायचं काय। आज अजितदादांचा जरी हा सहयोग हा खासगी बंगला जरी असला तरी एक महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि इंदापूर बारामती ह्या 2 तालुक्यावर प्रामुख्याने त्यांची जास्त पकड आहे। मी पण राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे। दादांनी अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने जरब बसवली पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांनी यांच्यावरती ठोस कारवाई केली पाहिजे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।